योजना जनकल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी। या शासनाचा भरपूर या योजनेपासून शेतकरी बांधवांना बी आणि मला स्वतःला बी भरपूर फायदा होणार आहे व याच्यातून मी दुधाचा जोडधंदा करून मी गायी करता तो मला जो जनावरांचा गोठा भेटला त्या गोठ्यातून मी सुखी आणि समृद्धी शेतकरी होऊ शकतो। मला एवढं दिल्याबद्दल अनुदान दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे मी खूप खूप आभार मानतो। शासन आपल्या दारी, योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी। माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि शुभ हस्ते 75,000 लाभार्थ्यांना लाभाचं वाटप। स्थळ अबचलनगर नांदेड। वेळ दुपारी 2 वाजता। नागरिक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहा। तसंच नांदेड शहरातील ड्रेनेज लाईन आणि रस्ते अशा एकूण 567 कोटी रुपयांच्या कामांचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक 25 जून रोजी दुपारी 1 वाजता शिवमंदिर चैतन्यनगर तरोडा बुद्रुक नांदेड आणि दुपारी 1:15 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड इथं कार्यक्रमाचं आयोजन। नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आणि धडाडीचे कार्यकुशल आमदार माननीय श्री बालाजीराव कल्याणकर यांच्या पुढाकारातून नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि नांदेड शहरातील विविध 567 कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक 25 जून रोजी दुपारी 1 वाजता शिवमंदिर चैतन्यनगर आणि दुपारी 1:15 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड इथं संपन्न होणार आहे। नागरिक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहा। निर्णय वेगवान, नांदेड गतिमान। लय भारी कोल्हापूरकरांनो, राम राम। कसे आहात? बरे आहात ना? आणि ते नव ही काटाकीर गर्दी यो नाटखुळा उत्साह बघून विरोधकांचा टांगा पलटी आणि घोडे फरार व्हायचं नाही नव। विषय लयच हार्ड केलाय राव तुम्ही। एवढी गर्दी आहे, जिकडे बघावं तिकडे गर्दीच गर्दी आहे। मगाशी चंद्रकांत दादा म्हणाले की आतापर्यंत जेवढ्या सभा झाल्या, सगळे कार्यक्रम झाले, मेळावे झाले, सगळ्याची गर्दीचं रेकॉर्ड ब्रेक आज आपण करून टाकू। शासन आपल्या दारी, योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी। माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि शुभ हस्ते 75,000 लाभार्थ्यांना लाभाचं वाटप। स्थळ अबचलनगर नांदेड। वेळ दुपारी 2 वाजता। नागरिक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहा। तसंच नांदेड शहरातील ड्रेनेज लाईन आणि रस्ते अशा एकूण 567 कोटी रुपयांच्या कामांचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक 25 जून रोजी दुपारी 1 वाजता शिवमंदिर चैतन्यनगर तरोडा बुद्रुक नांदेड आणि दुपारी 1:15 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड इथं कार्यक्रमाचं आयोजन। नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आणि धडाडीचे कार्यकुशल आमदार माननीय श्री बालाजीराव कल्याणकर यांच्या पुढाकारातून नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि नांदेड शहरातील विविध 567 कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक 25 जून रोजी दुपारी 1 वाजता शिवमंदिर चैतन्यनगर आणि दुपारी 1:15 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड इथं संपन्न होणार आहे। नागरिक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहा। निर्णय वेगवान, नांदेड गतिमान। अगं सॉरी, खूपच उशीर झाला ना। नाहीच ओके, पण इतकी कसली धावपळ चालू आहे तुझी? अगं माझ्या ओळखीत एक काकू आहेत, त्यांची परिस्थिती खूपच बिकट आहे, त्यांच्याकडे गेलेले, म्हटलं जरा मदत करता आली असती। केलीस मग मदत? झाली परिस्थिती बरी? अगं असं काय म्हणतेस, जस्ट त्यांचा नवरा गेला माहितीये, त्यांना कुणाचाच आधार नाही। तेच तर सांगतेय मी, संजय गांधी निराधार योजना आहे ना,
सरकारी योजना अशा निराधार महिलांसाठी? फक्त निराधार महिलांसाठीच नाही, तर शेतकरी वर्ग, बेरोजगार, ज्येष्ठ नागरिक किंबहुना समाजातल्या सगळ्या गरजवंतांसाठी आहे. अगं पण ते खूप कागदपत्र मागतात, कुठे मिळतात ती? अगं आता लोकांनी कुठेच नाही जायचंय. महाराष्ट्र शासन आता आपल्या दारात येत आहे, आणि तेही मागायला नाही, द्यायला. सगळ्या योजनांची माहिती आणि सगळी कागदपत्र आता एकाच ठिकाणी. योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी. शासन आपल्या दारी. योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी. माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि शुभ हस्ते 75,000 लाभार्थ्यांना लाभाचं वाटप. स्थळ अबचल नगर, नांदेड. वेळ दुपारी 2 वाजता. नागरिक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहा. तसंच नांदेड शहरातील ड्रेनेज लाईन आणि रस्ते अशा एकूण 567 कोटी रुपयांच्या कामांचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक 25 जून रोजी दुपारी 1 वाजता शिवमंदिर चैतन्यनगर, तरोडा बुद्रुक, नांदेड आणि दुपारी 1:15 वाजता शासकीय विश्रामगृह, नांदेड इथं कार्यक्रमाचं आयोजन. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आणि धडाडीचे कार्यकुशल आमदार माननीय श्री बालाजीराव कल्याणकर यांच्या पुढाकारातून नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि नांदेड शहरातील विविध 567 कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक 25 जून रोजी दुपारी 1 वाजता शिव मंदिर चैतन्यनगर आणि दुपारी 1:15 वाजता शासकीय विश्रामगृह, नांदेड इथं संपन्न होणार आहे. नागरिक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहा. निर्णय वेगवान, नांदेड गतिमान. नमस्कार. सरकारी काम आणि 6 महिने थांब हा उपहास कोणी एकेकाळी असा केला जायचा. अनेकांनी तो ऐकलाय, काहींनी तो अनुभवलाय. पण सरकारी यंत्रणा थेट तुमच्या घरी येऊन तुमचं काम करेल असं जर कोणी तुम्हाला सांगितलं तर स्वप्नवत वाटतं ना. हे कधीतरी स्वप्नवत वाटलं असलं तरी हे होऊ शकतं का? नाही. पण शिंदे फडणवीस सरकारच्या काळात शासन आपल्या दारी येत आहे. शासकीय योजनांबद्दल माहिती देणे, त्यातले लाभार्थी निश्चित करणे, त्यातले फायदे तोटे तुम्हाला समजावून सांगणे, शासकीय कार्यालयांमध्ये जाणे येण्याचे हेलपाटे कमी करणे, अशा अनेक गोष्टी या योजनेमुळे होणार आहेत. याचा फायदा तुम्हाला होणार आहे, तुमच्यापैकी प्रत्येकाला होणार आहे. योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की या अभियानात आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि या संधीचं सोनं करा, या संधीचा लाभ घ्या. बाकी सरकार पाठीशी आहेच. जय हिंद, जय महाराष्ट्र. योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी. शासन आपल्या दारी. योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी. माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि शुभ हस्ते 75,000 लाभार्थ्यांना लाभाचं वाटप. स्थळ अबचल नगर, नांदेड. वेळ दुपारी 2 वाजता. नागरिक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहा. तसंच नांदेड शहरातील ड्रेनेज लाईन आणि रस्ते अशा एकूण 567 कोटी रुपयांच्या कामांचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक 25 जून रोजी दुपारी 1 वाजता शिवमंदिर चैतन्यनगर, तरोडा बुद्रुक, नांदेड आणि दुपारी 1:15 वाजता शासकीय विश्रामगृह, नांदेड इथं कार्यक्रमाचं आयोजन. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आणि धडाडीचे कार्यकुशल आमदार माननीय श्री बालाजीराव कल्याणकर यांच्या पुढाकारातून नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि नांदेड शहरातील विविध 567 कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक 25 जून रोजी दुपारी 1 वाजता शिव मंदिर चैतन्यनगर आणि दुपारी 1:15 वाजता शासकीय विश्रामगृह, नांदेड इथं संपन्न होणार आहे. नागरिक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहा. निर्णय वेगवान, नांदेड गतिमान. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना. वृद्ध नागरिकांचा आर्थिक भार कमी व्हावा यासाठी शासन त्यांना आर्थिक सहाय्य करत असतं.
काही योजना या केंद्र सरकार पुरस्कृत असतात. अशाच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजनेबद्दल जाणून घेऊयात. या योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील 65 वर्ष आणि त्यावरील सर्व व्यक्तींना मिळतो. 65 ते 79 वर्ष असलेल्या लाभार्थ्यांना 200 रुपये मिळतात, तर याच लाभार्थ्यांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतून 800 रुपये मिळतात. लाभार्थ्यांना एकूण 1000 रुपये मिळतात. लाभार्थी हे 80 वर्षांचे व त्यावरील वयाचे असतील तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजनेतून 500 रुपये मिळतात आणि त्याच लाभार्थ्यांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतून 500 रुपये मिळतात. म्हणजे एकूण 1000 रुपये महिन्याला अर्थसहाय्य मिळतं. वृद्धापकाळात नागरिकांवर जास्त आर्थिक भार पडू नये यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत ही योजना असून जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेणं आवश्यक आहे. शासन आपल्या दारी. योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी. माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि शुभ हस्ते 75,000 लाभार्थ्यांना लाभाचं वाटप. स्थळ अबचलनगर नांदेड. वेळ दुपारी 2 वाजता. नागरिक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहा. तसंच नांदेड शहरातील ड्रेनेज लाईन आणि रस्ते अशा एकूण 567 कोटी रुपयांच्या कामांचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक 25 जून रोजी दुपारी 1 वाजता शिवमंदिर चैतन्यनगर तरोडा बुद्रुक नांदेड आणि दुपारी 1:15 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड इथं कार्यक्रमाचं आयोजन. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आणि धडाडीचे कार्यकुशल आमदार माननीय श्री बालाजीराव कल्याणकर यांच्या पुढाकारातून नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि नांदेड शहरातील विविध 567 कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक 25 जून रोजी दुपारी 1 वाजता शिव मंदिर चैतन्यनगर आणि दुपारी 1:15 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड इथं संपन्न होणार आहे. नागरिक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहा. निर्णय वेगवान, नांदेड गतिमान. सरकारी काम आणि 6 महिने थांब ही म्हण तुम्ही ऐकली असेलच, पण तीच आता खोटी ठरतीये. कारण महाराष्ट्र शासन आलंय आपल्या दारात आणि ते सुद्धा भरभरून देण्यासाठी. विविध सरकारी योजना आणि त्यासाठी लागणारी कागदपत्र आता एकाच ठिकाणी. मंत्रालयापासून जिल्हा कार्यालयापर्यंत घालावे लागणारे हेलपाटे, किचकट प्रक्रिया आणि संभाव्य नकार घंटा यापासून आता मुक्ती. योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी या अभिनव अभियानातून महाराष्ट्र शासन आपल्या दारात येत आहे. चला तर मग आपण सर्वजण या अभियानात सहभागी होऊया आणि संधीचा लाभ घेऊया. योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी. शासन आपल्या दारी. योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी. माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि शुभ हस्ते 75,000 लाभार्थ्यांना लाभाचं वाटप. स्थळ अबचलनगर नांदेड. वेळ दुपारी 2 वाजता. नागरिक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहा. तसंच नांदेड शहरातील ड्रेनेज लाईन आणि रस्ते अशा एकूण 567 कोटी रुपयांच्या कामांचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक 25 जून रोजी दुपारी 1 वाजता शिवमंदिर चैतन्यनगर तरोडा बुद्रुक नांदेड आणि दुपारी 1:15 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड इथं कार्यक्रमाचं आयोजन. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आणि धडाडीचे कार्यकुशल आमदार माननीय श्री बालाजीराव कल्याणकर यांच्या पुढाकारातून नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि नांदेड शहरातील विविध 567 कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक 25 जून रोजी दुपारी 1 वाजता शिव मंदिर चैतन्यनगर आणि दुपारी 1:15 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड इथं संपन्न होणार आहे. नागरिक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहा. निर्णय वेगवान, नांदेड गतिमान. राज्यातील कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी आणि उद्योगांचं विस्तारीकरण तसंच आधुनिकीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजना सुरू करण्यात आली आहे. शेतमालाचं मूल्यवर्धन आणि गुणवत्ता वाढ होण्यासाठी तृणधान्य, कडधान्य, फळं,
भाजीपाला, तेलबिया, मसाला इत्यादी शेतमालासाठी प्रक्रिया उद्योग प्रकल्प सुरू करता येऊ शकतात. सन 2022-23 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरं करण्यात येत असल्यानं पौष्टिक तृणधान्य प्रक्रिया प्रकल्पांना या योजनेत प्राधान्य देण्यात आलंय. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 50 लाख रुपयांचं अनुदान मिळणार आहे. या योजनेचा नवउद्योजक, सक्षम शेतकरी, महिला, बेरोजगार युवक, ॲग्रिगेटर, भागीदारी प्रकल्प, भागीदारी फर्म, उत्पादक सहकारी संस्था, स्वयंसहाय्यता गट तसंच एका कुटुंबातील एका सदस्याला आणि एका अर्जदाराला एकदाच लाभ घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत प्रकल्प उभारण्यासाठी लाभार्थ्यांनी राष्ट्रीयकृत बँक, व्यापारी बँक, शेड्यूल बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक तसंच रिझर्व्ह बँकेचं कर्ज घेणं आवश्यक आहे. कारण अनुदान हे क्रेडिट लिंक्ड बँक एंडेड सबसिडी या स्वरूपात मिळणार आहे. बँकेकडून कर्ज मंजूर झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत योजनेचा अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रस्तुत करता येऊ शकतो. 1 एप्रिल 2022 पासून कर्ज मंजुरी झालेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ज्या आर्थिक वर्षात कर्ज मंजूर झालेला आहे त्याच आर्थिक वर्षात अर्ज स्वीकारण्यात येतील. कृषी विभागाच्या आयुक्तांकडून प्रकल्प मंजुरी आणि अंमलबजावणी समितीनं प्रकल्पाला तत्वतः मान्यता दिल्यानंतर लाभार्थ्याला प्रकल्पाचं काम सुरू करता येणार आहे. तसंच 6 महिन्याच्या आत प्रकल्प उभा करणं बंधनकारक असणार आहे. त्यामुळे या योजनेचा सर्वाधिक लाभ घेण्याचं सरकारकडनं आवाहन करण्यात येत आहे. शासन आपल्या दारी. योजना कल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी. माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि शुभ हस्ते 75,000 लाभार्थ्यांना लाभाचं वाटप. स्थळ अबचलनगर, नांदेड. वेळ दुपारी 2 वाजता. नागरिक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित रहा. तसंच नांदेड शहरातील ड्रेनेज लाईन आणि रस्ते अशा एकूण 567 कोटी रुपयांच्या कामांचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक 25 जून रोजी दुपारी 1 वाजता शिवमंदिर चैतन्यनगर, तरोडा बुद्रुक, नांदेड आणि दुपारी 1:15 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड इथं कार्यक्रमाचं आयोजन. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आणि धडाडीचे कार्यकुशल आमदार माननीय श्री बालाजीराव कल्याणकर यांच्या पुढाकारातून नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि नांदेड शहरातील विविध 567 कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक 25 जून रोजी दुपारी 1 वाजता शिव मंदिर चैतन्यनगर आणि दुपारी 1:15 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड इथं संपन्न होणार आहे. नागरिक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित रहा. निर्णय वेगवान, नांदेड गतिमान. अहो नाना, कुठे आहे ती तुम्ही? कवा धरणं वाट बघतोय तुमची? अरे साख्या, बैल बी थकत्यात रे. आणि नांगरटी करणं काय तुला खायचं काम वाटलं होय रे? नाना, पहिल्यांच सोडा, पण स्वतःकडे बघा जरा. अरे मग तुम्ही ट्रॅक्टर आणि बाकीचे अवजार का नाही घेत रे? काम सोपवून जाईल तुमचं. घेतो की. त्यासाठी लागणारा पायका कुठल्या झाडाला लागतो ते तरी सांग बाबा. अरे झाडाला नाही, महा DBT कृषी यांत्रिकीकरण योजना. सरकारी योजना शेतकऱ्यांसाठी? अरे फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही, तर निराधार महिला, बेरोजगार, ज्येष्ठ नागरिक म्हणजे समाजातील सर्व गरजवंतांसाठी. अहो पण ते कागदपत्र लय मागतात, आणू कुठून? आता तुम्ही नाही जायचं कुठं, सरकारच येणार, तेही तुमच्या दारात. आणि मागायला नाही, द्यायला. सगळ्या योजनांची माहिती आणि सर्व कागदपत्र एकाच ठिकाणी. योजना कल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी. शासन आपल्या दारी. योजना कल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी. माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि शुभ हस्ते 75,000 लाभार्थ्यांना लाभाचं वाटप. स्थळ अबचलनगर, नांदेड. वेळ दुपारी 2 वाजता. नागरिक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित रहा. तसंच नांदेड शहरातील ड्रेनेज लाईन आणि रस्ते अशा एकूण 567 कोटी रुपयांच्या कामांचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक 25 जून रोजी दुपारी 1 वाजता शिवमंदिर चैतन्यनगर, तरोडा बुद्रुक, नांदेड आणि दुपारी 1:15 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड इथं कार्यक्रमाचं आयोजन. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आणि धडाडीचे कार्यकुशल आमदार माननीय श्री बालाजीराव कल्याणकर यांच्या पुढाकारातून नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि नांदेड शहरातील विविध 567 कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा
रविवार दिनांक 25 जून रोजी दुपारी 1 वाजता शिव मंदिर चैतन्य नगर आणि दुपारी 1:15 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड इथं संपन्न होणार आहे. नागरिक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहा. निर्णय वेगवान, नांदेड गतिमान. माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प शेतकऱ्यांना देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळवून देणं महत्वाचं आहे. परंतु यासाठी त्यांना लागणारं आवश्यक तांत्रिक सहाय्य, पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरता सरकारमार्फत माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प ही योजना राबविली जाते. शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन्स महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत स्थापित प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत स्थापित लोकसंचालित साधना केंद्र आणि आत्मा यंत्रणेकडे नोंदणी झालेले गट या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेमार्फत लाभार्थ्यांना शेती संबंधित उद्योग प्रक्रियेत आर्थिक सहाय्य तसेच पीक काढणी पश्चात प्रक्रिया आणि विपणन बाबींसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी संस्था कायदेशीररित्या नोंदणीकृत असणं गरजेचं आहे. तसेच संस्थेने सनदी लेखापालाद्वारे लेखा परीक्षण केलेलं असावं. शासन आपल्या दारी. योजना कल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी. माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि शुभ हस्ते 75,000 लाभार्थ्यांना लाभाचं वाटप. स्थळ अबचल नगर नांदेड. वेळ दुपारी 2 वाजता. नागरिक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित रहा. तसंच नांदेड शहरातील ड्रेनेज लाईन आणि रस्ते अशा एकूण 567 कोटी रुपयांच्या कामांचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक 25 जून रोजी दुपारी 1 वाजता शिव मंदिर चैतन्य नगर तरोडा बुद्रुक नांदेड आणि दुपारी 1:15 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड इथं कार्यक्रमाचं आयोजन. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आणि धडाडीचे कार्यकुशल आमदार माननीय श्री बालाजीराव कल्याणकर यांच्या पुढाकारातून नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि नांदेड शहरातील विविध 567 कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक 25 जून रोजी दुपारी 1 वाजता शिव मंदिर चैतन्य नगर आणि दुपारी 1:15 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड इथं संपन्न होणार आहे. नागरिक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित रहा. निर्णय वेगवान, नांदेड गतिमान. सर्वसामान्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडून यावेत आणि गरिबांना बळ मिळावं यासाठी सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात. पण बऱ्याच वेळा एखाद्या योजनेचे आपणही लाभार्थी होऊ शकतो याची अनेकांना माहितीच नसते. अर्ज करण्यापासून ते अंमलबजावणीपर्यंत नागरिक अक्षरशः हवालदिल होऊन जातात. मात्र आता योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी या अभियानातून महाराष्ट्र शासन आपल्या जिल्ह्यात येत आहे. सर्व योजनांची माहिती आणि प्रक्रिया घेऊन एकाच छताखाली पहिल्यांदाच महाराष्ट्र शासन आपल्या दारी येत आहे. काही मागायला नाही तर द्यायला. चला तर मग लाभ घेऊया. योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी. शासन आपल्या दारी. योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी. माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि शुभ हस्ते 75,000 लाभार्थ्यांना लाभाचं वाटप. स्थळ अबचल नगर नांदेड. वेळ दुपारी 2 वाजता. नागरिक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित रहा. तसंच नांदेड शहरातील ड्रेनेज लाईन आणि रस्ते अशा एकूण 567 कोटी रुपयांच्या कामांचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक 25 जून रोजी दुपारी 1 वाजता शिव मंदिर चैतन्य नगर तरोडा बुद्रुक नांदेड आणि दुपारी 1:15 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड इथं कार्यक्रमाचं आयोजन. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आणि धडाडीचे कार्यकुशल आमदार माननीय श्री बालाजीराव कल्याणकर यांच्या पुढाकारातून नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि नांदेड शहरातील विविध 567 कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक 25 जून रोजी दुपारी 1 वाजता
शिव मंदिर चैतन्यनगर आणि दुपारी 1:15 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड इथं संपन्न होणार आहे. नागरिक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित रहा. निर्णय वेगवान, नांदेड गतिमान. कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत वित्त पुरवठा सुविधा. शेतकऱ्यांच्या नाशवंत कृषी मालाच्या काढणी पश्चात नुकसान कमी व्हावं यासाठी पायाभूत सुविधा असणं गरजेचं आहे. सामुदायिक शेतीमालाला प्रोत्साहन मिळावं तसेच पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याकरता आर्थिक सहाय्य मिळावं यासाठी सरकारमार्फत कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत वित्त पुरवठा सुविधा ही योजना राबविण्यात येते. शेतकरी, कृषी उद्योजक, स्टार्टअप्स, विविध कार्यकारी सहकारी संस्था, प्राथमिक कृषी पतसंस्था, सहकारी पणन संस्था, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहाय्यक गट, संयुक्त दायित्व गट तसेच केंद्रीय अथवा राज्य यंत्रणा अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रस्तावित केलेले सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्प हे घटक या योजनेचे लाभार्थी असतात. या योजनेत काढणी पश्चात आवश्यक असलेले पायाभूत सुविधांसाठी बँकेकडून कर्ज दिलं जातं. लाभार्थ्यांना 2 कोटी पर्यंतच्या कर्जावर 7 वर्ष कालावधी करिता 3% प्रमाणे व्याज सवलत मिळेल. शासन आपल्या दारी. योजना कल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी. माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि शुभ हस्ते 75,000 लाभार्थ्यांना लाभाचं वाटप. स्थळ अबचलनगर नांदेड. वेळ दुपारी 2 वाजता. नागरिक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित रहा. तसंच नांदेड शहरातील ड्रेनेज लाईन आणि रस्ते अशा एकूण 567 कोटी रुपयांच्या कामांचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक 25 जून रोजी दुपारी 1 वाजता शिव मंदिर चैतन्यनगर तरोडा बुद्रुक नांदेड आणि दुपारी 1:15 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड इथं कार्यक्रमाचं आयोजन. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आणि धडाडीचे कार्यकुशल आमदार माननीय श्री बालाजीराव कल्याणकर यांच्या पुढाकारातून नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि नांदेड शहरातील विविध 567 कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक 25 जून रोजी दुपारी 1 वाजता शिव मंदिर चैतन्यनगर आणि दुपारी 1:15 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड इथं संपन्न होणार आहे. नागरिक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित रहा. निर्णय वेगवान, नांदेड गतिमान. गुणी मुलं आहेत, अनाथ असून देखील कामं करून मेहनत घेऊन शिकतात. खूप वाटतं यांच्या भवितव्यासाठी काहीतरी करावं, पण आपलं हात तोकडे. बाप्पा, अहो मग शासनाच्या योजना कशासाठी? अशा अनाथ मुलांसाठी सुद्धा शासनाच्या योजना आहेत. संजय गांधी निराधार योजना. आणि फक्त अशा मुलांसाठी कशाला? निराधार महिला, गरजू ज्येष्ठ नागरिक, बेरोजगार तरुण, शेतकरी वर्ग, समाजातल्या सगळ्या गरजवंत घटकांसाठी शासनाच्या योजना आहेत. मी तिथे एवढी कागदपत्र मागतात, ती अनाथ मुलं कुठून आणणार आहे? आता तुम्ही कुठेही जायचं नाही. मग आता सरकार येतंय तुमच्या दारात आणि मागायला नाही, मागायला नाही, द्यायला. अरे वा, या योजनांची सर्व माहिती आणि सर्व सहकार्य एकाच ठिकाणी. योजना कल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी. सरकारी काम आणि 6 महिने थांब असा उपहास कोण एकेकाळी केला जायचा. शासकीय यंत्रणा थेट आपल्या दारात येऊन आपली कामं करतील असं कधी आपल्याला स्वप्नात तरी वाटलं होतं का? नाही ना. पण शिंदे फडणवीस सरकारच्या काळात शासकीय यंत्रणा थेट आपल्या दारात येत आहे. शासकीय योजनांबाबत माहिती देणं, लाभार्थी निश्चित करणं, त्यातले अडथळे दूर करणं अशा अनेक उपाययोजना हे सरकार करत आहे. त्यामुळे मंत्रालय आणि सरकारी कार्यालयांचे आपले हेलपाटे आता संपणार आहेत. योजना कल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी या अभिनव अभियानात सहभागी व्हा आणि आपल्यासाठी कल्याणकारी अशा संधीचा लाभ घ्या. आपलं सरकार आपल्या पाठीशी आहेच. जय महाराष्ट्र. नमस्कार. सर्वसामान्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी, गोरगरिबांना बळ देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात. शासन आपल्या दारी ही त्यातलीच एक अत्यंत कल्याणकारी योजना. बऱ्याचदा होतं काय, नागरिकांना हे माहीतच नसतं की आपण एखाद्या योजनेचे लाभार्थी असू शकतो. त्यामुळे एखाद्या योजनेची माहिती मिळवण्यापासून ते त्याचा लाभ घेण्यापर्यंत इतक्या खेटा घालाव्या लागतात की नागरिक तिथेच दमून जातात. पण आता शासन
ही संकल्पना घेऊन येतंय तुमच्या जिल्ह्यात. या योजनेअंतर्गत होणार काय आहे? एकाच छताखाली सगळ्या सरकारी योजनांची माहिती, प्रक्रिया आणि अंमलबजावणी होणार आहे. सरासरी 75,000 लाभार्थींपर्यंत पोहोचण्याचा शासनाचा मानस आहे. आपलं शासन आपल्या नागरिकांना बळ देत आहे. पहिल्यांदाच शासन आपल्या दारी येतंय. काही मागायला नाही तर द्यायला. नमस्कार. सरकारी काम 6 महिने थांब अशी थट्टा आधी होत होती खरी, पण डायरेक्ट सरकारच आपल्या दारात येऊन आपलं काम करून देईन असं तुम्हाला स्वप्नात तरी वाटलं होतं? नाही ना. पण शिंदे फडणवीस सरकारच्या काळात शासनच आपल्या दारात येणार आहे. अरे कशाला? म्हणजे ह्या सगळ्या योजनांची माहिती देणे, त्यातले अडथळे दूर करणे, त्यातले लाभार्थी ठरवणे, हे सगळं काम आता सरकारनं हाती घेतलेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा काय होणार आहे तर तुमचे मंत्रालय आणि सरकारी कार्यालयातले हेलपाटे थांबणार आहेत. योजना कल्याणकारी सर्वसामान्याच्या दारी या अभिनव उपक्रमात सहभागी व्हा आणि आपलं कल्याण करून घ्या. बाकी सरकार आपल्या पाठीशी आहेच. काय योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी. शासन आपल्या दारी. योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी. माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि शुभ हस्ते 75,000 लाभार्थ्यांना लाभाचं वाटप. स्थळ अबचल नगर, नांदेड. वेळ दुपारी 2 वाजता. नागरिक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित रहा. तसंच नांदेड शहरातील ड्रेनेज लाईन आणि रस्ते अशा एकूण 567 कोटी रुपयांच्या कामांचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक 25 जून रोजी दुपारी 1 वाजता शिवमंदिर चैतन्यनगर, तरोडा बुद्रुक, नांदेड आणि दुपारी 1:15 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड इथं कार्यक्रमाचं आयोजन. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आणि धडाडीचे कार्यकुशल आमदार माननीय श्री बालाजीराव कल्याणकर यांच्या पुढाकारातून नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि नांदेड शहरातील विविध 567 कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक 25 जून रोजी दुपारी 1 वाजता शिव मंदिर चैतन्यनगर आणि दुपारी 1:15 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड इथं संपन्न होणार आहे. नागरिक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित रहा. निर्णय वेगवान, नांदेड गतिमान.